महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचे दोन्ही मुलगे पार्थ आणि जय पवार यांनी अंतिम संस्कार केले। पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल ओतून अंतिम निरोप दिला। काका शरद पवार, मुलगी सुप्रिया सुळे आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते। महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील लोक अंत्यसंस्काराला उपस्थित होते। काल रात्री उशिरा बारामतीत लोक येऊ लागले, त्यामुळे सकाळी अनेक भागात वाहतूक कोंडी झाली। समर्थक दुचाकी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि बसेसमधून आले। अंत्ययात्रा 1 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत पसरली। बुधवारी सकाळी 8:45 वाजता बारामती विमानतळाजवळ पवारांचे चार्टर्ड विमान कोसळले। ते 66 वर्षांचे होते। बारामती विमानतळावर उतरताना विमान कोसळले। या अपघातात पवार यांचे सुरक्षा रक्षक, 2 वैमानिक आणि एका महिला क्रूसह 5 जणांचा मृत्यू झाला। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पवार 5 फेब्रुवारी रोजी पुण्यात 4 सभांना संबोधित करणार होते। पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे।